इयत्ता पहिली विषय मराठी। आज आपण शिकणार आहोत मराठी अंक 11 ते 15। मुलांनो, सुरुवातीला आपण ही अंक बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। आता ही जी अंक आहे ती आपण बघितलेली आहे। एक अक्षरात कशा पद्धतीने लिहितात ते पण आपण बघितलेलं आहे। एक ही संख्या अक्षरी अशा पद्धतीने आपण लिहत असतो। 2 3 4 5 हे जे अंक आहेत ते अक्षरी अशा पद्धतीने लिहिले जातात। तसंच 6 7 8 9 आणि 10 ही जी संख्या आहे ती अक्षरी अशा पद्धतीने आपण लिहायला शिकलेलो आहोत। म्हणजेच काय तर 1 ते 10 ही अंक आपली शिकून झालेली आहे। आता आपण पुढची संख्या शिकणार आहोत। कोणती आहे ती संख्या? चला तर मग बघूया। मुलांनो, आज आपण 11 ते 15 ही अंक शिकणार आहोत। समोर फळ्यावरती तुम्हाला ही संख्या दिसत आहे। कोणती आहे बरं ही संख्या? एकावर 1 11। त्यानंतर ही 1 आणि 2 म्हणजेच काय तर एकावर 2 12। त्यानंतर पुढची संख्या 1 आणि 3 म्हणजेच काय तर एकावर 3 13। त्यानंतर 1 आणि 4 म्हणजेच एकावर 4 14। 1 आणि 5 एकावर 5 15। तर ह्या संख्या आपण गिरवायच्या कशा पद्धतीने काढायच्या हे शिकणार आहोत। चला तर मग 11 या संख्येपासून सुरुवात करूया। मुलांनो, समोर तुम्हाला 11 ही संख्या दिसत आहे आणि अक्षरात 11 आपण अशा पद्धतीने लिहितो। समोर तुम्हाला कसलं चित्र दिसत आहे बरं? अगदी बरोबर, हा आहे एलिफंट। एलिफंटला आपण मराठीत काय म्हणतो? हत्ती। किती हत्ती आहेत मोजायचं का बरं? चला तर मग बघूया किती हत्ती आहेत। सुरुवातीला आपण याच्यावरती काट मारणार आहोत म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहे की किती हत्ती आहे। 1 2 3 4 5। आता हे खालचे बघूया। पुढची जी संख्या आहे ती किती आहे? 6 7 8 9 10। आता ही 10 हत्ती आपण बघितली आणि आता हा शेवटचा हत्ती राहिलेला आहे तो कितवा आहे? 11वा। मग आपण आता जी संख्या शिकलो आहोत ती कोणती आहे? 11। आणि ह्या चित्रामध्ये तुम्हाला हत्ती पण किती दिसले? 11। पुन्हा एकदा मोजायचंय का? चला बरं पुन्हा एकदा बघूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11। बरोबर 11 हत्ती ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आणि ही संख्या किती आहे? 11। एकावर 1 11 आणि 11 अक्षरी अशा पद्धतीने लिहितात। आता 11 काढताना तुम्ही सुरुवातीला काय करणार आहात? अशा पद्धतीने गोल काढणार आहात आणि अशा पद्धतीने ही जी रेष आहे ती गिरवणार आहात। इथे सुद्धा तुम्ही हा जो 1 आहे तो अशा पद्धतीने काढणार आहात। सुरुवातीला गोल काढणार आहात, तीच रेषा सरळ थोडीशी खाली ओढणार आहात आणि तिला असा कर्व देणार आहात। अशा पद्धतीने तुम्ही ही जी संख्या आहे ती गिरवणार आहात। पुन्हा एकदा बघायचंय का कशा पद्धतीने आपण ही संख्या काढणार आहोत? सुरुवातीला आपण असा गोल केला
आणि ही जी रेषा आहे ती थोडीशी तिरपी ओढली. त्यानंतर आपण ही कर्व लाईन काढली. इथे सुद्धा अगदी तसंच करणार आहोत. अशा पद्धतीने आपण गोल काढला. ही जी रेषा आहे ती अशी पुढे वाढवली. त्यानंतर हा जो कर्व आहे तो अशा पद्धतीने काढला. अशा पद्धतीने तुम्ही 11 ही संख्या घरी गिरवणार आहात आणि अक्षरात अशा पद्धतीने लिहिणार आहात. काउंटिंग कशी करायची ते पण आपण बघितलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही संख्या मोजणार आहात. या ठिकाणी आपण कशी ही संख्या मोजली, हत्ती किती आहे कसे मोजले आपण, त्या चित्रावरती आपण काट मारली. मग प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही काउंटिंग करणार आहात तेव्हा अशाच पद्धतीने त्या चित्रावरती एक अशी काट मारणार आहात आणि ते काउंट करणार आहात किंवा मोजणार आहात. तर तुम्ही अशा पद्धतीने घरी ही प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण पुढची संख्या बघूया. कुठली आहे ती? मुलांनो, समोर तुम्हाला 12 ही संख्या दिसत आहे. अंकात अशा पद्धतीने ही संख्या लिहत असतात आणि अक्षरी अशा पद्धतीने आपण ही संख्या लिहत असतो. आता आपण बघणार आहोत की ही जी संख्या आहे ती 12 आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काही चित्र पण दिसत आहे. हे जे चित्र आहेत ती कसली आहेत ओळखा पाहू. अगदी बरोबर ओळखलं. ही आहे फिश आणि आपण फिशला मराठीत काय म्हणतो? मासा. मग हे किती मासे आहेत ते आपण काउंटिंग करूया आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत? ही संख्या नक्की 12च आहे का ती बघणार आहोत. चला तर मग करूया मोजणी. सुरुवातीला आपण मागच्या सारखंच या चित्रावरती एक रेषा देणार आहोत किंवा एक काट मारणार आहोत आणि ती संख्या मोजणार आहोत. 1 2 3 4 5 6 यानंतर 7 8 9 10 11 आणि 12. अगदी बरोबर 12 ही संख्या आहे. आपण पुन्हा एकदा या संख्येला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल की ही जी सगळी फिश आहेत किंवा ही मासे आहेत यांची संख्या एकूण किती आहे? 12. आपण ती कशी मोजली? आपण या चित्रांवरती एक काट मारली आणि मग तिचं काउंटिंग केलेलं आहे. आता हे जे संख्या आहे ती कशा पद्धतीने गिरवायची आपण ती बघणार आहोत. एक कशा पद्धतीने काढायचं हे तर आपण बघितलं. सुरुवातीला अशा पद्धतीने आपण गोल काढणार आहोत. त्यानंतर थोडीशी तिरपी रेषा अशा पद्धतीने आपण खाली ओढणार आहोत आणि कर्व लाईन अशा पद्धतीने काढणार आहोत. 2 काढण्यासाठी आपण उलटा सी किंवा अशी कर्व लाईन काढणार आहोत आणि ही जी स्लांटिंग लाईन आहे किंवा तिरपी रेषा अशा पद्धतीने खाली ओढणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही संख्या गिरवायला शिकणार आहोत. पुन्हा एकदा बघूया का कशा पद्धतीने ही संख्या काढायची. सुरुवातीला आपण काय केलं? 1 हा अंक काढला. तो कशा पद्धतीने? गोल अशा पद्धतीने आपण काढला आहे. पुढे ही रेषा अशी वाढवलेली आहे आणि नंतर अशी ही तिरपी रेषा अशा पद्धतीने कर्व लाईन अशा पद्धतीने आपण काढलेली आहे. त्यानंतर 2 काढताना आपण काय केलेलं आहे? अशा पद्धतीने उलटा सी किंवा कर्व लाईन काढलेली आहे आणि ही तिरपी रेषा खाली ओढलेली आहे. अशा पद्धतीने 12 हा जो अंक आहे तो काढायला आपण शिकणार आहोत. मुलांनो, पुढची जी संख्या आहे ती आहे 13. 1 वर 3 13. 13 ही संख्या अशा पद्धतीने आपण काढत असतो आणि अक्षरात अशा पद्धतीने लिहत असतो.
इथे तुम्हाला काही चित्र दिसत आहे. कसलं आहे हे चित्र? रॅबिट म्हणजेच ससा. अगदी बरोबर ओळखलं. किती आहेत बरं ही ससे? काउंटिंग करायचं का? चला तर मग करूया काउंटिंग. सुरुवातीला आपण काय करणार आहोत? अशा पद्धतीने या चित्रावरती एक रेष किंवा एक काट मारणार आहोत आणि मग काउंटिंगला सुरुवात करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. अशा पद्धतीने आपण ही काउंटिंग पूर्ण केलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण ही संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 संख्या आपण मोजलेली आहे. आता 13 ही जी संख्या आहे ती कशा पद्धतीने काढायची ते आपण बघूया. सुरुवातीप्रमाणे आपण 1 ही संख्या काढणार आहोत आणि अशा पद्धतीने गोल काढून ही जी रेषा आहे ती पुढे अशा पद्धतीने ओढणार आहोत आणि ही कर्व लाईन काढणार आहोत. त्यानंतर 3 ही संख्या काढण्यासाठी आपण काय करणार आहोत? उलटा सी अशा पद्धतीने काढणार आहोत. त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने त्यालाच जोडून उलटा सी काढणार आहोत आणि ही तिरपी रेष खाली ओढणार आहोत. अशा पद्धतीने 13 ही संख्या आपण गिरवायला शिकणार आहोत. मुलांनो, समोर तुम्हाला 14 ही संख्या दिसत आहे. 14 कशा पद्धतीने गिरवायचा ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण 1 ही संख्या काढणार आहोत. गोल काढला, त्यानंतर आपण ही रेष पुढे वाढवली आणि ही अशी तिरपी रेषा दिली. आता आपण काय करणार आहोत? 4 ही संख्या काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही तिरपी रेषा दिली. त्यानंतर अशा पद्धतीने तिला वळवलं आणि अशा पद्धतीने पुन्हा आपण ही रेषा वरती ओढली. 14 ही संख्या अशा पद्धतीने काढायची आहे. आपण काय केलं बरं? सुरुवातीला आपण 1 ही संख्या काढली, गोल काढला, त्यानंतर ही जी रेषा आहे ती अशी पुढे वाढवली आणि ही कर्व लाईन अशा पद्धतीने काढली. अगदी त्याच पद्धतीने 4 ही संख्या आपण काढायला शिकणार आहोत. काय करणार आहोत? ही कर्व लाईन जी आहे ती अशी खाली ओढणार आहोत आणि अशा पद्धतीने तिला कर्व देणार आहोत किंवा खाली गोल अशा पद्धतीने काढणार आहोत आणि कर्व लाईन अशा पद्धतीने आपण वरती नेणार आहोत. 14 ही संख्या अशा पद्धतीने आपण गिरवायला शिकणार आहोत. घरी याची तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही अंकात ही संख्या अशा पद्धतीने काढलेली आहे. इथे तुम्हाला अक्षरी 14 कशा पद्धतीने काढायचा ते दिलेलं आहे. त्याचं नीट निरीक्षण करायचं आहे. आपण जेव्हा बाराखडी शिकणार आहोत तेव्हा आपण या काना, मात्रा यांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता मात्र तुम्ही फक्त याचं निरीक्षण करणार आहात. खाली तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. कसली आहे ही चित्र? सिंहाची. किती आहेत ती मोजायची का? चला बरं मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ही राहिलेली शेवटची 2 सिंह 13 आणि 14. पुन्हा एकदा आपण काउंटिंग करून बघूया, मोजणी करून बघूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. किती सिंह आहेत बरं हे? 14. मग एकावर 4 किती होतात? 14. हे लक्षात ठेवायचंय. पुन्हा एकदा म्हणायचंय, एकावर 4 14. मुलांनो, समोर तुम्हाला 15 ही संख्या दिसत आहे. 15 अशा पद्धतीने अंकात काढत असतात आणि अक्षरी अशा पद्धतीने ही संख्या आपण काढत असतो. खाली तुम्हाला काही चित्र दिसत आहे. कसली आहे बरं ही चित्र? ओळखा. अगदी बरोबर, हे आहे घड्याळ आणि एकापेक्षा जास्त आहे. मग एकापेक्षा जास्त आहे तर आपल्याला ती मोजली पाहिजे. मोजूया का मग? चला बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. पुन्हा एकदा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. किती घड्याळ आहेत हे? अगदी बरोबर, 15. 15 ही संख्या कशा पद्धतीने गिरवायची ते आपण बघूया. सुरुवातीला एक नेहमीप्रमाणेच आपण काढणार आहोत. गोल काढणार आहोत, पुढे रेषा ओढणार आहोत, त्यानंतर कर्व लाईन काढणार आहोत. 5 ही संख्या अशा पद्धतीने आपण गिरवणार आहोत. सी काढला की अशा पद्धतीने ही रेष अशी खाली ओढणार आहोत. अशा पद्धतीने आपण 15 ही संख्या काढायला शिकणार आहोत. पुन्हा एकदा बघूया की 15 ही जी संख्या आहे ती कशा पद्धतीने गिरवायची आहे. अशा पद्धतीने आपण 1 काढला, गोल काढून थोडीशी ही अशी तिरपी रेषा आपण खाली ओढली आहे. त्यानंतर 5 काढताना सी किंवा कर्व लाईन काढलेली आहे आणि ही अशा पद्धतीने खाली रेषा ओढलेली आहे. आता या संख्येचा घरी तुम्ही भरपूर सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. आपण आतापर्यंत 1 ते 15 ही संख्या अभ्यासलेली आहे. पुढच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत 15 ते 20 या संख्या. आता मात्र तुम्हाला या 5 संख्येचा सराव घरी करायचा आहे. आज आपण 11 ते 15 या संख्येचा सराव केलेला आहे. ह्या संख्या कशा पद्धतीने काढायच्या आहेत त्या बघितल्या आहेत आणि कशा पद्धतीने त्या मोजायच्या हे पण आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. 11 12 13 14 आणि 15 संख्यांमध्ये अशा पद्धतीने आपण त्या लिहत असतो आणि अक्षरी अशा पद्धतीने आपण या संख्या लिहत असतो. या संख्येचा घरी भरपूर सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि पुढच्या तासाला आपण पुढच्या संख्या अभ्यासणार आहोत.